प्रिय मित्रांनो, माझं नाव नवीन शेखर आहे. मी तुमच्याबरोबर भारतातून बोलत आहे. राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर आणि एक लहान परिसर ज्याचं नाव सदर बाजार असं आहे. आज तुमच्यासाठी मी स्तोत्रसंहिता 21 अध्याय वाचणार आहे. याचा शीर्षक आहे शत्रूच्या तावडीपासून सुटल्याबद्दल देवाची उपकार स्तुती करणे. हे दाविदाचे स्तोत्र आहे. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो. तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे. त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाही. कल्याणदायी वरदानाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालितोस. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले. तू त्याला युगानयुग दीर्घ आयुष्य दिले. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते. तू त्याला प्राप्त प्रताप व महिमा यांनी घोषित करीतो. त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावा असे तू करीतो. तू त्याला आपल्या समक्षतेने आनंदित करीतो, कारण राजाची श्रद्धा आहे. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे. परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील. तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. तू प्रगट होशील तेव्हा तू त्यास जळजळीत भट्टीसारखे पेटविशील. परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यास ग्रासील. अग्नी त्याचा संहार करील. त्यांची संतती पृथ्वीवरून व त्याचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील. कारण त्यांनी तुझी अनिष्ट चिंतिले. त्यांनी युक्ती योजिली, परंतु ती त्यांना साधवायची नाही. कारण तू त्यास पाठ दाखवायला लावशील. तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील. हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो. आम्ही गायन वादन करून तुझा पराक्रम वाखाणू. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्तोत्रसंहिता याचा 21 अध्याय इथे पूर्ण झाला आहे.